Hello, friends. Friends, today we are going to learn a very short grammatical topic, that is word formation by adding suffix and prefix. Before starting this, we have to know what is meant by suffix and what is meant by prefix. Let's see the first definition of prefix. The element which is added before the base word is called as prefix. And what is meant by suffix? The element which is added after the base word is called as suffix. या छोट्याशा लेसनमध्ये आपण वर्ड फॉर्मेशन, नवीन नवीन शब्द कसे तयार करायचे, मूळ इंग्रजी शब्दाला सफिक्स आणि प्रिफिक्स या दोन गोष्टी लावून वेगळे इंग्रजीचे शब्द तयार केले जातात, या प्रक्रियेलाच वर्ड फॉर्मेशन असं म्हटलं जातं. म्हणजे दिलेल्या मूळ शब्दापासून वेगळा शब्द तयार करणे. आता याच्यामध्ये नवीन शब्द तयार करत असताना मूळ शब्दाला काही प्रत्यय लावले जातात. त्या प्रत्ययालाच सफिक्स आणि प्रेफिक्स असं म्हटलं जातं. त्या सफिक्स आणि प्रेफिक्सला स्वतःचा असा एक अर्थ असतो. आता प्रेफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय? प्रेफिक्स मीन्स द एलिमेंट विच इज ॲडेड बिफोर द बेस वर्ड. दिलेल्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला जो प्रत्यय लावला जातो त्याला प्रेफिक्स असं म्हटलं जातं. आणि सफिक्स म्हणजे द एलिमेंट विच इज ॲडेड आफ्टर द बेस वर्ड. मूळ शब्दाच्या नंतर शेवटी जे प्रत्यय लावले जातात त्यांना सफिक्स असं म्हटलं जातं. शब्दाच्या अगोदर प्रेफिक्स आणि शब्दाच्या शेवटी जे लावल्या जातं त्याला सफिक्स असं म्हटलं जातं. आणि या दोन्हींचा वापर करून आपल्याला वेगवेगळे इंग्रजी शब्द तयार करता येतात एका मूळ इंग्रजी शब्दापासून. आता परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावर जो प्रश्न विचारला जातो तो आपल्याला एखादा शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दापासून नाउन फॉर्मेशन किंवा नाउन तयार करा. फॉर्म अ नाउन फ्रॉम द गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दापासून नाउन तयार करायचं. आता नाउन कसं तयार केलं जाईल? नाउन फॉर्मेशन बाय ॲडिंग सफिक्स. नाउन तयार करत असताना खालील प्रकारचे सफिक्स हे त्या शब्दाला जोडले जे लागू होतात असे तर त्या शब्दाचं नाउन फॉर्म तयार होतो. आता हे सफिक्स कोणते ते पहा. ER, OR, ION, AL, MENT, ANCE, ENCE, URE, NESS, ITY, DOM, AGE, SION, CY and IT. These are the suffix. By adding these suffix you can form the noun. यापैकी कुठल्या तरी एका सफिक्सचा वापर करून तुम्ही दिलेल्या शब्दाचं नाउन रूप तयार करू शकतात. तर यातले काही एक्झाम्पल मित्रांनो इथे दिलेले, तर त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पेंट हा वर्ड आहे, याचं नाउन रूप पेंट वर्ब आहे, म्हणजे पेंटिंग करणे. आता याला ER लावलं आहे, पेंटर हे झालं नाउन. पुढे पहा. ॲक्ट, ॲक्टर, OR लावलेलं आहे. कलेक्ट, कलेक्शन, ION. ॲक्सेप्ट, ॲक्सेप्टन्स, ANCE. डिपेंड, डिपेंडन्स, अगेन ANCE. ॲक्टिव्ह, ॲक्टिव्हिटी. प्रायव्हेट, प्रायव्हसी. देन अप्रूव्ह, अप्रुव्हल. लीक, लीकेज. ॲडमिट, ॲडमिशन. काइंड, काइंडनेस, NESS लावलेलं आहे. वॉइस, विजडम, DOM लावलेलं आहे. सेफ, सेफ्टी, TY लावलेलं आहे. ओके नाही. आता याच्यात एक करेक्शन करून घ्या. डिपेंड, तर डिपेंडन्स आहे ना, तर ENCE अशा पद्धतीने आहे डिपेंडन्स. ओके. तर दिस वे यू कॅन फॉर्म नाउन बाय ॲडिंग दीज काइंड्स ऑफ सफिक्स बिफोर दॅट गिवन वर्ड. गॉट इट? चला आता पुढचा काय प्रकार आहे? ॲडजेक्टिव्ह फॉर्मेशन. दिलेल्या
शब्दाचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार करायचा. हे बऱ्याच वेळेस परीक्षेत आपल्याला विचारलं जातं. आता कसं केलं जातं ॲडजेक्टिव्ह फॉर्मेशन बाय ॲडिंग सफिक्स. ॲडजेक्टिव्ह तयार करत असताना कुठले सफिक्स वापरले जातात तर इथे ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत पहा. AL, EN, FUL, LESS, ISH, Y, IC, SOME. These suffix, by adding these suffix you can form adjective. दिलेल्या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह रूप तुम्ही या प्रकारचे प्रत्यय त्या शब्दाला जोडून शब्दाच्या शेवटी लावून तयार करू शकतात. फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंट, ॲक्सिडेंटल, AL, ब्युटी, ब्युटिफुल, FUL, चाइल्ड, चाइल्डिश, ISH, आर्टिस्ट, आर्टिस्टिक, IC, गोल्ड, गोल्डन, EN, केअर, केअरलेस, LESS, वेल्थ, वेल्दी, की नाही काय लागले याच्यामध्ये वाय, फक्त वाय. ट्रबल, ट्रबलसम. इज दॅट क्लिअर? बाय ॲडिंग दीज सफिक्स यू कॅन फॉर्म ॲडजेक्टिव्ह. आता यानंतरचं तिसरं रूप कोणतं तयार करायचं आपल्याला तर ते करायचं ॲडव्हर्ब. आता हाऊ कॅन वी फॉर्म ॲडव्हर्ब? मोस्टली ॲडव्हर्ब तयार करत असताना दिलेल्या ॲडजेक्टिव्हला LY लावलं की त्या शब्दाचं ॲडव्हर्ब फॉर्म तयार होतं. परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेले आहेत बहुतेक वेळेस. फक्त काय करायचं आहे त्या ॲडजेक्टिव्हला शेवटी LY लावायचं. ओके, एकच याच्यामध्ये सफिक्स आहे LY. LY लावलं की ॲडव्हर्ब रूप तयार होतं. चला, बोल्ड, बोल्डली, जे की मॅनर वगैरे सांगण्याचं काम करतं. नीट, नीटली, स्लो, slowly, happy, happily. Okay, by adding ly you can form adverb. Got it? चला आता शेवटचं याच्यातलं काय पाहूया. फॉर्मेशन ऑफ अपोजिट वर्ड्स बाय ॲडिंग प्रिफिक्स. आत्तापर्यंत आपण शब्दांना सफिक्स जोडून वेगवेगळ्या वर्ड क्लास तयार केलेत. नाउन तयार केले, ॲडजेक्टिव्ह तयार केले, ॲडव्हर्ब तयार केले. आता काय करायचं आपल्याला प्रेफिक्स लावायचे. प्रेफिक्स जे दिलेल्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला लावल्या जातं. आणि मोस्ट ऑफ द टाइम बाय ॲडिंग प्रिफिक्स यू कॅन मेक द अपोजिट वर्ड ऑफ दॅट गिवन वर्ड. दिलेल्या शब्दाचा अपोजिट शब्द तुम्ही तयार करू शकता. जे लागू होतं असं सिलेक्ट करायचं आणि ते त्याला शब्दाच्या सुरुवातीला वापरायचं. आणि ते सुरुवातीला असल्यामुळे त्याला आपण प्रेफिक्स म्हणतो. शेवटी असेल तर त्याला आपण सफिक्स म्हणतो. आता हे कोणते येतं की ज्यांच्यामुळे दिलेल्या शब्दाचा विरोधार्थी शब्द तयार होतो. IN, UN, IN, UN, IM, IM, RE, PRE, and last one is DIS. By adding these prefix, you can form the opposite meaning word of that given word. Okay? Example, happy, unhappy, possible, impossible, historic, prehistoric, decent, indecent, start, restart, continue, discontinue. This way, my dear students, you can improve your vocabulary, because in English there are several words, but very few are the basic words. Rest of the words we can make them by adding prefix or suffix, and in the context of that basic word you can guess the meaning of the newly formed word also. This way it will become very easy for you to enrich your vocabulary. So this is the vocabulary question, and as far as the exam is concerned, every year there is one of the question on this topic is there, that is word formation. Okay, hope you understood. This is very short concept but very helpful for you. Hope you understood it and do lot of practice. Okay, that's it for today. We are going to stop here. Thank you very much.